in Goa News. The Marathi Bhasha Nirdhar Committee has reiterated its demand for Marathi to be declared the mother tongue of Goa. The committee argues that the Marathi is widely spoken, used in official works and dominates Goa's print media, with most Goans reading Marathi daily. The demand has reignited the language debate in the state. निर्धार मेळाव्यास उपस्थित असलेल्या आम्ही माय मराठीचे शिलेदार अशी प्रतिज्ञा करतो की ज्या मराठी भाषेने आम्हाला संस्कारांचं आणि राष्ट्रप्रेमाचं बाळकडू पाजलं, आमची जीवने समृद्ध आणि अर्थपूर्ण बनवली, त्या मराठीची गळचेपी आणि तिचा होणारा अपमान भविष्यात कदापि सहन करणार नाही. आमच्या आई समान असलेल्या मराठीवर ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्या वेळी आम्ही सारे त्या अन्यायाविरोधात एकजुटीने उभे ठाकू. आम्ही अशीही प्रतिज्ञा करतो की ज्या मराठी भाषेला गोव्यात हजारो वर्षांची उज्ज्वल परंपरा आहे आणि जी जगातील एक समृद्ध भाषा गणली जाते, त्या अभिजात मराठीला गोव्यात राजभाषेचा दर्जा प्राप्त करून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. अभिजात मराठी गोव्याची राजभाषा झालीच पाहिजे. जय मराठी, जय गोमंतक. अभिजात मराठी भाषा व्यासपीठावरील मान्यवर व माय मराठीच्या हाकेला धावलेल्या आपणा सर्व मराठी प्रेमी बंधू भगिनींना सादरपणा. खरं म्हणजे माझं हे मराठीतील पहिलंच भाषण असेल. मी नेहमी कोकणी बोलतो आणि त्यामुळे थोडंफार वाचन करावं. मी वाचलं कधीच नाही भाषण, म्हणजे उत्स्फूर्तपणे बोलणं जे आहे आतापर्यंत जमायचं. आता बघूया. वास्तविक हा निर्धार मेळावा प्रातिनिधिक, अगदी सिंबॉलिक स्वरूपाचा एक टेस्टिंग पॉइंट, एक चाचपणी म्हणूनच आयोजित केला होता. परंतु मराठी प्रेमींची ही लोटलेली गर्दी प्रतिसाद अपेक्षे बाहेर मिळालेला पाहून आपल्या पुढच्या सुनियोजित लढ्याच्या यशाचे चित्र निस्संदेहपणे स्पष्ट झालेले आहे. 1985 ते 2025 गेली 40 वर्ष मराठी राजभाषेसाठी संघर्ष करावा लागतोय. त्या संघर्षात मराठीच्या कार्यकर्त्यांनी ज्या खस्ता खाल्ल्या, जी तपश्चर्या केली, त्या पुण्याईच्या आधारावरच आता हा संघर्ष आपण करत आहोत. स्वर्गीय शशिकांत नार्वेकर, श्री गोरा ढवळीकर सर, श्री प्रदीप घाडी आमोणकर, श्री रमेश नाईक आदी बिनीच्या कार्यकर्त्यांनी आलटून पालटून मराठीची धुरा खांद्यावर घेतली. त्यांनी ज्योत विजू दिली नाही, राख होऊ दिली नाही. मराठीचा स्फुल्लिंग चेतवतच ठेवला. त्याचे वणव्यात रूपांतर करणे आता आपल्या हाती. आता समझोता नाही, तडजोड नाही, बलिदानही करू, परंतु निर्णायक आर पार लढा लढू.
आणि अंती विजयीच होऊ. मराठी सर्वार्थाने सकस आणि राजभाषेचे सर्व निकष पूर्ण करणारी परिपूर्ण भाषा ठरूनही 1987 मध्ये अल्पसंख्याकवाद आणि हिंसाचार प्रभावी ठरला. मराठीशी घृणास्पद राजकारण खेळले गेले. सध्याच्या परिस्थितीकडे वळू नैतिक व वैचारिक अधःपतन शिगेवर पोचले. घाणेरड्या निवडणुकीच्या सत्तेच्या राजकारणाने संपूर्ण समाजाचे लाचारीकरण चालवलेले आहे. विद्यार्थी, युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांवर सवलतींची खैरात उधळून त्यांना लाचार, मिंधे व पक्षीय राजकारणाचे गुलाम बनवणे चालू आहे. आता समाजच सत्ताधाऱ्यांना घाबरू लागलाय. स्वतःला इंटेलेक्च्युअल समजणारा माणूस, ज्याला क्रीम ऑफ सोसायटी म्हटलं जातं, तो अधिक घाबरू लागलाय. सरकारी नोकऱ्यांची लालूच, बदल्यांची भीती, पदे, सन्मान, सत्कार, सरकार मान्यता, सरकारशी जवळीक, पुस्तकांसाठी अनुदान, वेगवेगळे पुरस्कार यांसाठी आता सुशिक्षित, प्रतिष्ठित, सुस्थापित माणूसही अलिप्त राहू लागलेला आहे. हा काय म्हणेल, तो काय करेल या निराधार भीतीपोटी प्रत्यक्ष समाज मूल्यांचे रक्षण करायलाही तो पुढे येत नाही. असो, याही परिस्थितीवर आपण नक्की मात करू शकू हा विश्वास मनात आहेच. आजच्या निर्धार मेळाव्याला लाभलेला अफाट प्रतिसाद हा विश्वास द्विगुणित करतोय. हा कोकणी भाषेच्या विरोधात लढा नाही. हा अभिजात मराठी भाषेच्या गुणवत्तेच्या आधारावर मेळावयाच्या स्वाभाविक न्याय, रास्त आणि अनुरूप स्थानासाठीचा मूलभूत हक्काचा लढा आहे. हा सरकारच्याही विरोधातील लढा नाही. 2500 वर्षांचा गोमंतकीय इतिहास लाभलेल्या मराठीवर झालेल्या अन्यायाविरुद्ध हा लढा आहे. अन्यायाविरुद्ध लढणे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे.